सव्वा 6 आतमध्ये नेल्यानंतर अर्ध्या पाऊण तासात माझे पोट ताणून गेलं नाही. तुम्ही डायरेक्ट ICU मध्ये नेऊन व्हेंटिलेटर कसं लावता? नंतर 10 मिनिटांनी आले आणि नंतर बोलते की आम्ही आमच्या हिशोबाने सगळे प्रयत्न केले आणि शी इज नो मोर. गौरी सुभाष पाटील या 28 वर्षांच्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. गौरीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. गौरीच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर काही आरोप केले आहेत. गौरी पाटील ही कांदिवलीतील पन्हाळा सोसायटीमध्ये राहत होती. ती मरोळ विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होती. कानात दुखत असल्याने तिला अंधेरीतील लोखंडवाला संकुल येथील वास्तू लेनच्या साईदवार अपार्टमेंटमध्ये असलेल्या ॲक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांवर गौरीच्या कुटुंबियांनी आरोप केले आहेत. कानाच्या पडद्याला एक छोटंसं होल होतं. त्या होलसाठी मुलीला मी काय म्हटलं, आपण इकडे तिकडे दुसरी चौकशी करू. तर ते म्हणजे नाही पप्पा, तिथे माझ्या पोलीस लाईनच्या मुलींची 3 ऑपरेशन चांगली झालेत, मी तिथंच ऑपरेशन करणार म्हणतात. ती तिथं ॲडमिट झाली आणि ऑपरेशन करताना 6:15 आतमध्ये नेल्यानंतर अर्ध्या पाऊण तासात माझ्या मुली ताणून गेलं नाही. तुम्ही डायरेक्ट ICU मध्ये नेऊन व्हेंटिलेटर कसं लावता? कुठल्या हिशोबाने? पण तुम्ही इंजेक्शन कुठलं दिलं ते बी काय नाही. इंजेक्शन दिलेल्या जागा असते ते दगडासारखी कठीण होते. इथं नॉर्मल त्वचा होती कोमल. मग तुम्ही इंजेक्शन कसं दिलं आणि कुठल्या नशेत दिलं? मेंदूच्या नशेत दिलं की कानाच्या हृदयाच्या नशेत दिलं की कानाच्या आकाराच्या नशेत दिलं? ते तुम्ही सांगा ना प्रत्यक्ष. डॉक्टरांचं काय प्रतिक्रिया जेव्हा आपल्याला? डॉक्टरांनी काय नाही सांगितलं, आम्हाला सांगितलं इकडे तिकडं असं झालं तसं झालं तसं झालं. आता तुमची टेक्निकल काय ते आम्हाला थोडी माहिती पडणार आहे, तुम्ही किती फिरवलं तर. मग त्यामुळं आमचं जर थोडा पारा वाढला तर नाविलाच आहे. मग काय कोण नाही तिथं, आता आम्ही विचारणार कोणाला? बेसिकली 28 तारखेला ते ऍडमिट झालेलं हॉस्पिटलला आणि 28ला ऍडमिट झाल्यानंतर सगळे रिपोर्ट त्यांनी काढले, ECG वगैरे BP ते सगळे नॉर्मल होते. नंतर 28 नंतर ते बोलले 29ला ऑपरेशन करणार आहे. पण ते डॉक्टर काहीतरी बोलल्यानंतर ते बोलले की फॅमिली इश्यूमुळे मला ऑपरेशन आपण 30 तारखेला करूया. नंतर 29 तारखेला परत त्यांचा इश्यू रिझॉल्व्ह झाल्यानंतर किंवा सॉल्व्ह झाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला कळवलं की 5 वाजता आपण ऑपरेशनला सुरुवात करायची. आणि नंतर त्यांनी 6 वाजता आतमध्ये घेतलं ऑपरेशन. नंतरला माझी बहीण ही 6 वाजता आतमध्ये जाऊन परत बाहेर आली वॉशरूमसाठी आणि नंतरला 10 मिनिटांनी परत आतमध्ये गेली. मग ती बोलली तिच्या मैत्रिणीला की मी एक अर्ध्या तासात बाहेर येईन. आणि त्याच्यानंतर त्यांनी मुलीचं औषध दिलं आणि त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी त्यांची हालचाल सुरू झाली की धावपळ करायला सुरुवात झाली इथून तिथून असं तसं. मग ऑपरेशन थिएटर मधून त्यांनी सांगितलं की हार्टबीट स्टार्ट होते आणि नंतर लगेच त्यांनी क्रिटिकल सिच्युएशन मध्ये त्यांना ICU मध्ये शिफ्ट केलं. ICU शिफ्ट केल्यानंतर त्याची मैत्रिणीने विचारली की काय झालं तर ते बोलतात नाही तुम्ही. नंतर त्यांनी 8 वाजता सांगितलं की क्रिटिकल आहे, तुम्ही रिलेटिव्हला बोला, रिलेटिव्हला. आणि तेव्हा मी ऑन दी वे होतो, मला कंटिन्यू फोन येत होते. आता मी पोहोचल्यानंतर मला पोहोचायला 1 पाऊण तास लागला ट्रॅफिक असल्यामुळे. नंतर मी पोहोचल्यानंतर मला 10 मिनिटात परत डॉक्टर लोक आतमध्ये गेले की मी विचारलं काय झालं नक्की. नंतर बोलते चेक करतोय आम्ही, आमच्या हिशोबाने चेक करतोय. नंतर 10 मिनिटांनी आले आणि नंतर बोलते की आम्ही आमच्या हिशोबाने सगळे प्रयत्न केले आणि शी इज नो मोर. मग जर ज्या व्यक्तीचं हार्टबीट चालू असताना तुम्ही जर सांगितलं असतं तर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करून काही उपचार केले असते, तर ही त्यांची चुकीच आहे. त्यांनी ऑलरेडी 2 तास डिले केला. जी व्यक्तीला 10 मिनिटांनी आम्ही शिफ्ट केलं असतं तर तिथे 2 तास 2.5 तास लागले नाही. अशा प्रकारे जीव जाणारच. आज किती वाजता आपल्याला कळलं? ही आम्हाला त्यांनी सांगितली 9:50 मिनिटांनी सांगितलं की शी इज नो मोर. आणि त्यांना ऑपरेशन 6:15ला नेलं. 6:15 ते 6:20च्या दरम्यान. कुठल्या हॉस्पिटलचे? हे अंधेरीचं हॉस्पिटल लोखंडवाला ॲक्सिस हॉस्पिटल. आणि जर असं माझ्या व्यक्तीबरोबर होत असेल तर असे कित्येक व्यक्ती असतील जे सकाळी ऍडमिट होतात आणि संध्याकाळी बॉडी घेऊन रिटर्न जातात. गुरुवारी रात्री गौरीच्या निधनाची माहिती मुख्य नियंत्रण कक्षातून अंबोली पोलिसांना प्राप्त झाली आहे. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गौरीचा मृतदेह कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. या अहवालानंतर गौरी पाटील हिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. तिच्या मृत्यूने पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली आहे.